सुस्वागतम. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नूतनीकृत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा इथे संपन्न होत आहे. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा इथे संपन्न होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. उपसभापती सचिन अहिर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करते. सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढाजी इथे उपस्थित आहेत. पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी इथे उपस्थित आहेत. महापौर श्रीमती रितू राजेश तावडेजी इथे उपस्थित आहेत. उपमहापौर संजय शंकर घाडी इथे उपस्थित आहेत. तसंच स्थानिक आमदार मनोज जानसुतकर, आमदार सुनील शिंदे, आमदार श्री राजा सिंह, तसंच आमदार श्री अमित साटम, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे मॅडम, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारेजी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे डॉक्टर अविनाश ढाकणेजी, सभागृह नेते श्री गणेश खांडकर, विरोधी पक्षनेत्या श्रीमती किशोरी पेडणेकर, अध्यक्ष स्थायी समिती श्री प्रभाकर शिंदे, स्थानिक नगरसेवक श्री रमाकांत रहाटे, अन्य सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊ देत. आमदार सदा सरवणकरजी इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करते. प्रकाश सुर्वेजी इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करते. रंगदेवता आणि रसिक मायबाप यांना त्रिवार वंदन करून सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करते की आपण रिमोटचं बटन दाबून आपण या नाट्यगृहाचं लोकार्पण झालं असं इथे आपण जाहीर करावं. एकदा जोरदार टाळ्या आपण यासाठी करूया. खरं तर शाहिरींच्या लेखणीतूनच खरं तर विचारांची क्रांती झाली. समाज सुधारणांमध्ये पुरोगामी विचाराचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संपूर्ण आयुष्य शोषित कष्टकरी कामगार आणि उपेक्षित समाजाच्या हक्कासाठी अर्पण केले. ही ज्योत निरंतर तेवत राहावी यासाठी दीप प्रज्वलनाचा हा सोहळा आपण इथे आपण इथे स्वागत करूया. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आपण इथे स्वागत करूया. महापौर रितू तावडेजी यांना मी विनंती करते की आपण मुख्यमंत्री साहेब तसंच उपमुख्यमंत्री साहेबांचं इथे स्वागत करूया. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सुद्धा इथे उपस्थित आहेत. प्रथम देवेंद्र फडणवीस साहेबांचं इथे स्वागत करत आहोत. तसंच सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं इथे आपण स्वागत करत आहोत. तसंच उपसभापती सचिन आहेरजी इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत रितू तावडेजी यांना मी करण्याची विनंती करते. तसंच मंगलप्रभात लोढाजी मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता तथा सहपालकमंत्री मुंबई उपनगर जिल्हा यांचंही आपण इथे स्वागत करतोय. रितू तावडेजी यांना विनंती करते. इतर सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनांनी स्वागत करते. आपण जोरदार टाळ्याने त्याला अनुमोदन द्या. मला आज सांगायला विशेष आनंद असा होतोय की रशियामध्ये मॉस्कोमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब रशियामध्ये होते. आज तोच दिवस पुन्हा आहे की नूतनीकृत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते होत आहे. हा एक सुंदर योगायोग आहे. या योगासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. 2021 साली खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह तयार पूर्ण झालेले अनेक कार्यक्रम होत होते, पण काही अडचणी मात्र येत होत्या. त्यामुळे नूतनीकरणाचा हा सुंदर घाट आपण इथे घातलेला आहे. या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं रिडिझाईन जे केलेलं आहे
ते ज्येष्ठ नेपथ्यकार आणि सुप्रसिद्ध अभिनेते राजन भिसे यांनी केलेलं आहे. ते आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा कौतुकाच्या टाळ्या होऊ देत, कारण त्यांच्या कल्पक नजरेतून, एखाद्या कलाकाराच्या कल्पक नजरेतून आणि हाताच्या प्रतिभेतून, बुद्धीच्या तल्लखतेतून हे नाट्यगृह उभं आहे. इथे आता रंगदेवता प्रसन्न होईल, अनेक रंगाविष्कार इथे सादर होतील आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेला आहे. हा एक तिसरा योगायोग आहे. या निमित्तानं महापौर रितू तावडेजींना मी विनंती करते की आपण आपलं प्रास्ताविक इथे करावं. सन्माननीय महापौर रितू तावडेजी. सर्वांना नमस्कार. नूतनीकृत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण आणि अर्थात या लोकार्पणाला महाराष्ट्राचे, तुमच्या आमच्या सर्वांचे आवडते लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, देवाभाऊ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यपूर्व मंत्री तथा मुंबई उपनगरी जिल्हा सहपालकमंत्री श्री मंगलप्रभात लोढा साहेब, सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष श्री सदा सरवणकरजी, उपमहापौर श्री संजय घाडीजी आणि ज्यांच्या प्रयत्नाने नूतनीकरण व अर्धपुतळा स्थापन ज्यांच्या प्रयत्नातून झाले असे माजी मंत्री भाई गिरकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी मुंबई भाजपचे आमचे अध्यक्ष आमदार श्री अमित साटमजी, आमदार श्री कालिदास कोळंबकरजी, आमदार श्री प्रसाद लाडजी, आमदार श्री प्रकाश सुर्वेजी, सभागृह नेता श्री गणेश खानकरजी, विरोधी पक्ष नेता श्रीमती किशोरीताई पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री प्रभाकर शिंदेजी, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडेजी, गटनेता श्री अमय गोलेजी, गटनेता श्री अमरीन अब्राहमजी, त्याचबरोबर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरी डॉक्टर अविनाश ढाकणे साहेब, सर्व गटनेते, विविध पक्षांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व नगरसेवक नगरसेविका, मान्यवर नागरिक, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले प्रसार माध्यम प्रतिनिधी आणि सर्व अधिकारी आणि कर्मचारी, या ठिकाणी सर्वांना माझा नमस्कार. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात सर्वप्रथम मी मुंबईची प्रथम नागरिक या नात्याने मी आपणा सर्वांचे मनापासून खूप स्वागत करते. या व्यासपीठावरून बोलताना माझ्या मनात एक प्रेरक भावना या ठिकाणी आहे. आज सकाळी घाटकोपर मधील चिराग नगर जिथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बहुतांश जीवन त्या ठिकाणी व्यतीत केले होते, या ठिकाणी लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री नामदार श्री फडणवीस साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्या ठिकाणी माझे स्वतःचे घरातले तिकडे निवासस्थान तिथे आहे. घाटकोपर हा माझा मतदारसंघ आहे आणि आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचं लोकार्पण माननीय मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज भायखळा इथे होते. पण इथे माझं शासकीय निवासस्थान याच्या बाजूला शेजारीच आहे. त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ सारख्या महान व्यक्तिमत्वाचा आशीर्वाद मला या ठिकाणी लाभलाय असं माझ्या या ठिकाणी प्रामाणिक भावना आहे. खरं तर आजचा हा सोहळा म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षाला सलाम करण्याचा आणि त्यांनी दाखवलेल्या स्वाभिमानाला नवा आकार देण्याचा क्षण आहे. हा केवळ एका नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा नाही, तर तो प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनातला सन्मान आहे, ज्यांचा आवाज अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून जगापर्यंत पोहोचवलाय. अण्णाभाऊ साठे यांची उद्या जयंती आहे. त्यानिमित्त सर्वप्रथम मी त्यांच्या विचारांचे, त्यांच्या जीवन कार्याचे या ठिकाणी स्मरण करते. अण्णाभाऊ साठे हे नाव उच्चारले की आपल्या नजरेसमोर उभा राहतो तो केवळ एक संघर्षमय प्रवास. सांगलीच्या वाटेगावातून सुरू झालेला हा प्रवास मुंबईतील चिराग नगर मधील दाट वस्तीपर्यंत येऊन पोहोचला. इथे त्यांनी जगण्याचा संघर्ष अनुभवलाय, त्याला शब्दांचे रूप देत त्यांनी साहित्याचा सागर या ठिकाणी उभा केलेला आहे. पुढे ते रशियापर्यंत पोहोचले, जिथे त्यांना त्यांच्या प्रतिभेच्या जोरावरती लोकमान्यता आणि लोकप्रियता सगळीकडे लाभली. रशियावरून आठवले की रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमध्ये सुमारे 4 वर्षापूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते करण्यात आले होते. आणि या पुतळ्याबरोबरच
मॉस्कोतील भारतीय दूतावासातील सांस्कृतिक केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्राचे अनावरण सुद्धा झाले. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा, तैलचित्रापासून संशोधन संस्था, नाट्यगृह या सगळ्यांसाठीच आपले लाडके देवाभाऊ यांचे प्रयत्न आणि पाठपुरावा या ठिकाणी मोलाचे ठरले, हे मी आवर्जून या ठिकाणी नमूद करते. आपल्या संपूर्ण प्रवासात अण्णाभाऊ साठे यांनी स्वतःचे आयुष्य घडवण्याऐवजी लाखो दीनदुबळ्यांच्या उपेक्षितांचा आवाज होण्यात त्या ठिकाणी प्राधान्य दिले. त्यांचे हे थोरपण होते. परिस्थितीमुळे त्यांचे औपचारिक शिक्षण झाले नाही, पण त्यांच्याकडे अनुभवाची प्रचंड अशी शिदोरी होती. आयुष्याने त्यांना घडवले, त्या ठिकाणी परिपक्व केले. कोळसे वेचण्याचं, गिरणीत काम करण्यापासून ते तमाशाच्या फडामध्ये काम करण्यापर्यंत त्यांनी प्रत्येक स्तरावरती जीवन अनुभवले. त्यांच्या या अनुभवातून हे शब्द आजही केवळ आपण वाचले जात नाही, तर मनाला या ठिकाणी हादरवून टाकतात. अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यातील विविध लेखन प्रचार हाताळले. फकीरासारखी कादंबरी लिहून साहित्याला नवा आयाम दिला. तमाशा या लोकनाट्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय देखील त्यांनी केले. त्यांच्या कथा कादंबऱ्याची परकीय भाषांमध्ये भाषांतरे झाली, त्यावर चित्रपटही निघाले. त्यांनी साहित्याला संघर्षाचे शस्त्र बनवले आणि सामान्य माणसालाच नायकाच्या भूमिकेमध्ये उभे केले. स्वातंत्र्य लढा असो, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, कामगारांचा लढा किंवा सामाजिक न्यायाची लढाई, प्रत्येक ठिकाणी त्यांनी जनतेच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. आज आपण या नाट्यगृहाच्या माध्यमातून त्यांच्या या भावनेला नवे व्यासपीठ या ठिकाणी देत आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरीत संस्कृतीला, कलेला आणि सामान्य माणसाच्या अभिव्यक्तीला मिळालेले हे नवीन व्यासपीठ म्हणजे हे नाट्यगृह आहे. फार पूर्वी इथे खुले नाट्यगृह अस्तित्वात होते. शेजारी असलेल्या प्राणीसंग्रहालयातील प्राणी, पक्षी यांचा विचार करून पुनर्विकास करताना सुमारे 761 आसन क्षमता असलेले हे बंदिस्त नाट्यगृह या ठिकाणी साकारले. ग्रीन रूम, 2 मेकअप रूम, विद्युत जनित्र, सीसीटीव्ही कॅमेरे, अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा यासह आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा या ठिकाणी आहेत. अत्याधुनिक वातानुकूलित सर्व सुविधांनी सज्ज असलेले हे वास्तू साकारण्यासाठी सुमारे 40 कोटी खर्च या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने केलेला आहे. व्यावसायिक नाट्य निर्मात्यांची आणि विविध प्रतिनिधी व संघटनांनी देखील या नाट्यगृहांमध्ये सादरीकरणासाठी अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे येत्या काळात हे नाट्यगृह केवळ नाटकांसाठीच नव्हे तर विविध सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचे असे केंद्र ठरणार आहे. नाट्यगृहाच्या आवारात सवलतीमध्ये असणाऱ्या पुस्तक विक्री दालन सुरू या ठिकाणी केले आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य प्राधान्याने उपलब्ध करून दिले. त्यांच्या जीवनपटावर आधारित एक चलचित्र पहिल्या मजल्यावरील मोठ्या एलईडीच्या स्क्रीनवरती प्रदर्शित करणे असे उपक्रम देखील या ठिकाणी नियोजित करण्यात आलेले आहेत. आजच्या या वेगवान आणि डिजिटल युगात आपण अनेकदा आपल्या मुळापासून दूर जातो, पण अशा उपक्रमामुळे आपण पुन्हा आपल्या संस्कृतीशी जोडले जातो. अण्णाभाऊ साठे यांनी ज्या समाजासाठी आयुष्य वाहिले त्या समाजाला सशक्त करण्याचे काम आज आपण या माध्यमातून पुढे नेणार आहोत. माझा ठाम विश्वास आहे की हे नाट्यगृह केवळ भिंती आणि आसनाचा समूह राहणार नाही, तर ते कला आणि विचारांच्या आदान प्रदानाचे, सांस्कृतिक अभिव्यक्तीचे आणि सामाजिक जडणघडणीचे या ठिकाणी केंद्र बनेल. इथून नवे कलाकार घडतील, नवे विचार जन्माला येतील, समाजाला दिशा देणारे संदेश पोहोचतील. आपण सर्वांनी मिळून या नाट्यगृहाचा जास्तीत जास्त उपयोग करून मुंबईच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर घालूया हीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी. सन्माननीय महापौर मॅडमनी म्हटल्याप्रमाणे अद्ययावत प्रकाशयोजना, ध्वनिक्षेपण यंत्रणेसह 761 आसन क्षमता असलेलं सुसज्ज वातानुकूलित आजचं हे नाट्यगृह रसिक आणि कलाकार यांचं नातं घट्ट करण्यासाठी विश्वास ठेवेल, यात काही शंकाच नाही. याच मोडवर मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. सन्माननीय उपमुख्यमंत्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आजच्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या नूतनीकरण आणि विस्तारीकरण या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे मंत्री मंगलप्रभात लोढाजी, महापौर रितुताई तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार अमित साटम, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड,
आमदार भाई गिरकर, माजी आमदार सदा सरवणकर, सभागृह नेते गणेश कनकर, विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर, आयुक्त डॉक्टर अश्विनी भिडे, व्यासपीठावरील सर्व अमेय गोले, डॉक्टर अविनाश डाकणे, सर्व आमदार कोणी राहून गेले असतील माफ करा, सभागृह नेते पण आहेत आणि सर्व नगरसेवक आणि अण्णाभाऊ अंवर प्रेम करणारे सर्व लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे सर्वप्रथम मराठी मातीचे थोर सुपुत्र, क्रांतीसूर्य, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीला मी वंदन करतो. उद्या त्यांची जयंती आहे आणि आज खरं म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. आम्ही सकाळीच अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि संशोधन केंद्राचं भूमिपूजन करून या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यामुळे अतिशय आजचा दिवस फक्त भायखळा किंवा मुंबईसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे, अभिमानाचा दिवस आहे. खरं म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपलं आयुष्य अतिशय गोरगरीब जनतेसाठी, शोषित पीडित, दलित, कष्टकरी यांच्यासाठी वाहून घेतलं. त्यांनी अतिशय निष्ठेने काम केलं. ते म्हणाले होते, माझी मायबोली मराठी, मी तुझाच पोवाडा गाईन. आज या अद्याप नाट्यगृहाच्या माध्यमातून आपण अण्णाभाऊंना याच मराठी संस्कृतीचा आणि कलेचा गौरव या ठिकाणी या नाट्यगृहाच्या माध्यमातून करतो, ही देखील आनंदाची बाब आहे. आणि अशा या महान क्रांतीसूर्याचे विचार नूतनीकरण झालेल्या नाट्यगृहाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. अण्णाभाऊंचं मुंबईवर नाही महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात देखील अण्णाभाऊंचा सहभाग हा केवळ सहभाग नाही तर सिंहाचा वाटा होता आणि हे आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे. आपल्या डफाच्या थापेवर आणि खणखणीत शाहिरीने त्यांनी गल्लीबोळात, कामगार वस्त्यांमध्ये आंदोलनाची मशाल पेटवली. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा तत्कालीन राजकीय डाव अण्णांच्या शाहिरींनी हाणून पाडला. त्या काळात माझी मुंबई अर्थात मुंबई कुणाची हा त्यांच्या नाटकावर मोरारजी देसाईंच्या सरकारने बंदी आणली होती. पण अण्णाभाऊ केवळ कागदावर लिहिणारे साहित्यिक नव्हते तर ते हाडाचे कार्यकर्ते आणि संघर्षशील व्यक्तिमत्व होतं आणि धगधगता अंगार होता. त्यांनी सरकारी बंदी झुगारून लावली आणि नाटक करून दाखवलं. आपण सगळे अण्णाभाऊंचे अनुयायी आहोत, चाहते आहोत आणि म्हणून त्यामुळे कोणी माईकाला आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची हिंमत कोणी करू शकणार नाही, हा आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे. आणि म्हणूनच आचार्य अत्रे, अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल काय सांगायचं. अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे जगण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या माणसाचं साहित्य आहे. प्रस्थापित आणि साचेबद्ध मराठी साहित्याला, परंपरेला छेद देणारं हे साहित्य आहे. अण्णासाहेब हे महाराष्ट्राचे पहिले दलित बंडखोर लेखक होते. त्यांच्या साहित्यामध्ये कधीही आक्रस्ताळपणे नव्हता, पण त्याच्यामध्ये एक संघर्ष होता. सत्य आणि असत्य, न्याय आणि अन्याय या प्रवृत्तीमधील संघर्ष त्यामध्ये दिसत होता. फकीरा, वारणेचा वाघ यासारख्या कादंबऱ्यांमधील मुकुल मुलानी, फुला, नसरू, दादा न्हावी या पात्रांनी त्यावेळेस अख्खा महाराष्ट्राला वेड लावलं होतं. फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेल्या महामानवाने 35 कादंबऱ्या लिहिल्या. हे देखील एक आगळं वेगळं कौतुक आहे आणि अप्रूप आहे. कष्टकरी, वंचित, दलित आणि स्त्रियांच्या वेदना जगासमोर मांडण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं आणि म्हणूनच त्यांच्या साहित्याचा रशियन, पोलिश आणि इंग्रजीसारख्या अनेक भाषात अनुवाद होऊन मराठी साहित्याचा डंका जगभरात वाजवला. मुख्यमंत्री महोदय देखील 2022ला नाही का 2022ला रशियामध्ये जाऊन त्या ठिकाणी स्मारकाचा कार्यक्रम करण्याची संधी, भाग्य आपल्या महाराष्ट्राला मिळालं. आणि म्हणून नाटक हे मराठी माणसाचा श्वास आहे.
मराठी माणसाचं पहिलं प्रेम म्हणजे नाटक. त्यामुळे अद्ययावत नाट्य मंदिराचं लोकार्पण ही प्रत्येक नाट्य रसिकासाठी एक सुवर्ण संधी आहे. आणि म्हणून याची कॅपॅसिटी वाढवली आहे, चांगलं केलं आहे. अद्ययावत असे नाट्यगृह झालेलं आहे. इथे कलाकार येतील, त्यांना व्यासपीठ मिळेल, कलावंत घडतील आणि खऱ्या अर्थाने एका युगपुरुषाचं खरं स्मारक हे या ठिकाणी त्यांच्या विचारांचा आणि साहित्याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार अशा प्रकारच्या नाट्यगृहामधूनच देखील लोकांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचेल. त्यामुळे आज या नाट्यगृहाचं लोकार्पण होत असताना बाहेर देखील राजकीय नाट्य होत असतात आणि दररोज नवीन महानाटकं देखील आपण पाहतो. काही राजकीय नाटकं रडकी असतात, काही निव्वळ कॉमेडी असतात, काही सामाजिक मुखवटा घालून येतात, काही प्रायोगिक असतात, काही संधी साधू देखील असतात. आणि त्यामुळे आज काय राजकीय भाष्य मी करू इच्छित नाही, परंतु नाट्यगृहाचं उद्घाटन आहे म्हणून आपण हे आज त्याच्या योगायोगामध्ये बोलतोय. त्यामुळे कुणालाही याच्यावर टीका करायचं माझं काय हे नाही, मानस नाहीये. त्यामुळे हे नाट्यगृह जे आहे, हे नाट्यगृह आणि आज सकाळी झालेलं स्मारकाचं भूमिपूजन ही दोन्ही वास्तू ज्या आहेत. परत त्याचबरोबर सांगलीमध्ये वाटेगावला देखील आजच मंत्री संजय शिरसाट मला म्हणाले 50 कोटीचं स्मारक तिथं देखील त्यांच्या गावामध्ये आपण करतोय. त्यामुळे अण्णाभाऊ साठेंची स्मारकं जेवढी आपण करू तेवढी कमी आहे, कारण त्यांची उंची, त्यांचं जे काही कर्तृत्व आहे ते मोठं आहे. आणि अशा या वास्तू आपण त्यांच्या नावाने केल्यामुळे त्या वास्तूंचंच नाव मोठं होतं, त्या वास्तूंचीच उंची मोठी होते. अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. महापौर महोदया, आपण ह्या नाट्यगृहाचे सर्वांना परवडेल अशा प्रकारच्या दरामध्ये हे आपण नाट्यगृह लोकांना उपलब्ध करून द्या. उपमहापौर पण आहेत, आयुक्त पण आहेत. त्यामुळे याचा जास्तीत प्रचार आणि प्रसार जो आहे नाट्यप्रेमींच्या माध्यमातून लोकांपर्यंत, कलावंतापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सर्वांना उपमुख्यमंत्री म्हणत असल्याप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जगदत्या विचारातून प्रखर टोकदार तितकीच हळवी अशी लेखणी हातात धरून आपली विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. अशा अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करते की या नाट्यगृहाचं लोकार्पण झालं हे जाहीर करावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब. विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संत रविदास महाराज की हिंदवी स्वराज्याचे लहुजी साळवे यांचा क्रांतीवीर लहुजी साळवे यांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना देखील नमन करतो. आणि आज नूतनीकृत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या लोकार्पण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंत्री मंगलप्रभात लोढाजी, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे उपसभापती श्री सचिन भाऊ अहिरजी या ठिकाणी उपस्थित, आपल्या मुंबईच्या महापौर रितुताई तावडे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले आमदार अमित साटमजी, प्रसाद लाडजी, प्रकाश सुर्वेजी, कालिदास कोळंबकरजी, सदा सरवणकरजी, भाई गिरकरजी, मनोज जामसुतकरजी, आपले
उपमहापौर श्री संजय घाडी, विरोधी पक्षनेता किशोरीताई पेडणेकर, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे, मुंबईच्या महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, त्याचप्रमाणे श्री अविनाश ढाकणे, श्रीमती प्राजक्ता लवांगरे, श्री अमेय घोले, श्रीराम बुंदिले, मंचावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सकाळी आम्ही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं ज्या ठिकाणी घर होतं चिरागनगर, आणि गेल्या 3 दशकांपासून मागणी होती की त्या ठिकाणी एक भव्य स्मारक व्हावं, ती मागणी पूर्ण करत आज आम्ही सकाळी त्याचं भूमिपूजन केलं आणि एक अतिशय सुंदर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आणि संशोधन केंद्र हे चिरागनगरला आपण तयार करतो. आणि त्याचसोबत आज महानगरपालिकेने नूतनीकृत केलेलं हे सभागृह, ज्याचं नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह आहे, त्याचंही लोकार्पण करण्याची संधी मिळाली. मी खरोखर महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो. खरं तर या सभागृहाला आणि नाट्यगृहाला नूतनीकरणाची आवश्यकता याकरता होती की काही सोयी तर करायच्या होत्याच, पण विशेषतः नाटकांकरता जो हा मंच आहे हा थोडा कमी पडायचा, त्याची डेप्थ कमी होती. आपले जे नाट्यकर्मी असतात त्यांच्याकरता ज्या ग्रीन रूम्स लागतात त्याचीही कमतरता होती. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पूर्ण झाल्यामुळे आता खऱ्या अर्थानं या नाट्यगृहामध्ये सर्व प्रकारची दर्जेदार नाटकं ही देखील आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे शिंदे साहेबांनी सांगितली ती नाटकं नाही, पण खरोखर सर्व प्रकारची दर्जेदार नाटकं आपल्याला पाहायला मिळतील. शिंदे साहेब म्हणतात की त्या नाटकांकरता भाड्याने मिळेल, पण 3 पट भाडं आकारलं जाईल. आणि कला, साहित्य, संस्कृती या विविध प्रकारांचा आविष्कार या नाट्यगृहाच्या माध्यमातून आपल्या रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल. सर्वात आनंदाची गोष्ट आहे की हे जे नाट्यगृह आहे याला नाव साहित्यभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं आहे. साहित्याच्या क्षेत्रामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव हे अजरामर आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून कुठलीही कल्पनाशक्ती मांडलेली नाही, तर वास्तविकतेचं भान हे त्यांच्या साहित्यातनं आपल्याला प्राप्त होतं. त्या काळची परिस्थिती, त्या परिस्थितीने निर्माण झालेले संघर्ष आणि त्या संघर्षातून तयार होणारा समाज याचं प्रतिबिंब हे आपल्याला या संपूर्ण साहित्यातनं पाहायला मिळतं. होणारे अन्याय, त्या अन्यायातनं पेटून उठणारे नायक, त्या अन्यायाचा सामना करणारे, संघर्ष करणारे, अशा प्रकारचे अनेक पात्र हे आपल्याला त्यांच्या साहित्यातनं पाहायला मिळतात. ज्या कामगारांच्या भरोशावर ही मुंबई उभी राहिली, त्या कामगारांच्या जीवनातला संघर्ष हा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि हे सगळं करत असताना एक अतिशय हळुवारपणा आपल्याला त्या साहित्यात आढळतो. मानवी जे मन आहे, त्या मनाच्या ज्या संवेदना आहेत, त्या संवेदना अतिशय अलगदपणे आपल्या साहित्यातनं अभिव्यक्त करण्याचं काम हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलं. आणि म्हणूनच एक संपूर्ण साहित्यिक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यांनी कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, त्यांनी नाट्य लिहिलं, त्यांनी शाहिरी केली. अगदी आपली
जी लोककला आहेत, त्या लोककला वग असेल, गवळण असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी त्या ठिकाणी आपला प्रचंड मोठा ठसा उमटवला. आणि हे सगळं करत असताना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, वाटेगावहून आलेला, कुठलंही शिक्षण न मिळालेला एक मुलगा मुंबईमध्ये येतो, मिळेल त्या जागी राहतो, पडेल ते काम करतो, कधी खायला मिळतं कधी मिळत नाही, पण या परिस्थितीने खचून न जाता त्या ठिकाणी हे जे काही दारिद्र्य पाहायला मिळालं, जे भोगायला मिळालं, त्याला आपल्या शब्दांची धार देत त्यातनं संघर्षाची एक अशी व्यवस्था निर्माण करतो की जी व्यवस्था नंतरच्या काळामध्ये पहिल्यांदा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यांच्या शब्दांच्या धारेमुळे ज्या प्रकारे तरुणाई ही पूर्णपणे त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन या संपूर्ण लढ्यामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळते, त्यातूनच त्यांच्या साहित्यांची, त्यांच्या शब्दांची जी किमया आहे ती किमया आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जो अंगार फुलवला, ज्यावेळी अन्याय होत होता त्यावेळी त्यांची गीतं ही त्या अन्यायाला वाचा फोडत होते आणि त्यातनं आमच्या तरुणाईच्या रक्तामध्ये अशा प्रकारची स्पंदनं तयार व्हायची की जी स्पंदनं त्या तरुणाईला कुठल्याही प्रकारच्या अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करण्याकरता पेटवून उठायची आणि जुलमी सरकारच्या विरुद्ध, त्यांच्या जुलमाच्या विरुद्ध लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची गीत गात त्यांच्या आवाजाने, त्यांच्या डफलीने त्या ठिकाणी प्रेरित होत आमची तरुणाई ही मैदानात उतरायची आणि खऱ्या अर्थानं त्या दमनकारी शासनाला पूर्णपणे पराजित करण्याचं काम हे त्या काळच्या तरुणाईने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणेने केलं. आणि म्हणूनच केवळ या ठिकाणी साहित्य नाही तर त्या साहित्यातनं अंगार फुलवणारे देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. आणि केवळ संयुक्त महाराष्ट्र नाही तर गोवा मुक्ती संग्रामामध्ये देखील प्रचंड मोठं कार्य हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं होतं. आणि हे सगळं करत असताना त्यांनी जे अभिजात साहित्य तयार केलं, जगाच्या पाठीवर असे साहित्यिक फार कमी असतील की ज्यांनी दुःखही मांडलं, दैन्यही मांडलं, परिस्थितीही मांडली, संघर्षही मांडला आणि तरी देखील त्यांचं साहित्य जगातल्या 27 भाषांमध्ये त्या ठिकाणी अनुवादित करण्यात आलं. रशिया असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, जपान असेल, जगातले जे सगळे प्रगत देश आहेत त्या प्रगत देशाच्या भाषांमध्ये त्या त्या ठिकाणच्या साहित्यिकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे अनुवादित केलं. त्या साहित्याची धार काय होती, त्याची व्याप्ती काय होती, त्यांनी निर्माण होणाऱ्या जाणीवा काय होत्या, हे सगळं यातनंच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. मी मगाशी देखील सांगितलं, रशियामध्ये जेव्हा जाण्याची संधी मिळाली त्यांच्या पुतळ्याचं अनावरण स्टेट लायब्ररीमध्ये आम्ही केलं आणि त्यानंतर त्याच्यावर जो सिम्पोजियम झाला त्या सिम्पोजियममध्ये रशियन बोलणारे अनेक साहित्यिक जे मूळ रशियामध्ये जन्माला आले होते, जे रशियन होते, त्यांनी ज्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर त्या ठिकाणी आपले विचार मांडले, निश्चितपणे माझ्यासारख्या आपल्या सगळ्या लोकांची छाती त्या ठिकाणी अतिशय मोठी झाली आणि अतिशय अभिमान वाटला की आपल्या महाराष्ट्रातला हा एक साहित्यिक, आपल्या महाराष्ट्रातला हा एक थोर अशा प्रकारचं साहित्य रत्न ज्यांना आपण म्हटलेलं आहे असे लोकशाहीर यांनी आपल्या महाराष्ट्राची, आपल्या मराठी भाषेची कीर्ती ही 7 समुद्रापलीकडे आणि जगातल्या 27 देशांपर्यंत पोहोचवली. आणि म्हणूनच मला असं वाटतं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने जर एखादं नाट्यगृह या ठिकाणी होत असेल तर ती खऱ्या अर्थानं त्यांचं कार्य पुढे चालवण्याकरता केलेली एक समर्पणाची कृती आहे हे म्हणणं काही चुकीचं होणार नाही. आणि मला विश्वास आहे की या नाट्यगृहातनं त्यांचा विचार हा अनंत काळापर्यंत पुढे नेण्याचं कार्य आपण सगळे करू. मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचं
अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि जसं या ठिकाणी शिंदे साहेबांनी सांगितलं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे वंचितांचे नेते होते. त्यांनी वंचितांचा आवाज मांडला. ज्याचा कोणी नाही त्याचा आवाज म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. आणि म्हणून हे नाट्यगृह देखील समाजातल्या शेवटच्या माणसाला वापरता येईल अशा पद्धतीनं याची रचना आपण करावी, अशा पद्धतीनं याचं भाडं आपण आकारावं आणि यातनं अभिजात अशा प्रकारची जी आमची कला आहे, संस्कृती आहे, तिला चांगल्या पद्धतीनं पुढे कसं नेता येईल हा प्रयत्न आपण करावा ही अपेक्षा व्यक्त करतो. या चांगल्या कार्यक्रमात आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झालेला आहे. आजपासून या रंगमंचावर अनेक रंगकर्मी कलाकार आपली कला रसिकांपर्यंत पोहोचवतील आणि रसिक तितक्याच उत्कंठेने त्यांना दाद देतील या दृढनिश्चयासह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे मॅडम सर्वांचे आभार मानतील. नमस्कार. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मरणार्थ उभ्या करण्यात आलेल्या या नाट्यगृहाच्या नमस्कार. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मरणार्थ उभ्या करण्यात आलेल्या या नाट्यगृहाच्या नूतनीकृत वास्तूचं लोकार्पण आज इथं झालं. सुरुवातीला जेव्हा ही वास्तू उभी राहिली त्यावेळेला प्रामुख्यानं ती लोककलांसाठी ह्याचं स्टेज असावं असा उद्देश होता. आणि त्यामुळं हे जे स्टेज आहे ते जी आपली नेहमीची नाटकं आहेत ती त्याच्यामध्ये होऊ शकत नाहीत याची जाणीव जेव्हा मी पहिला एक नाट्यप्रयोग 2022 मध्ये झाला होता त्यावेळेला लक्षात आलं आणि म्हणून याचं नूतनीकरण आपल्याला करावं लागलं. दक्षिण मुंबईत मराठी नाटकांसाठी एक उत्तम व्यासपीठ या निमित्ताने महापालिका इथे उभी करू शकली आहे आणि ते सुद्धा जे साहित्यरत्न म्हणून ज्यांना आपण मानतो त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मरणार्थ ही आज महापालिकेच्या दृष्टीने सुद्धा अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. ज्यांच्या हस्ते या नाट्यगृहाचं लोकार्पण झालं ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस. त्यांनी ते आवर्जून आमच्या व्यस्त कार्यक्रमात वेळ काढून ते इथे आले. त्यांनी वस्तूचं लोकार्पण केलं आणि आपल्या अतिशय ओघवत्या वाणीमध्ये आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते. आपले सर्वांचे आवडते उपमुख्यमंत्री जे नेहमीच आपल्या प्रसन्न शैलीत बोलतात त्यांनी सुद्धा इथे आपल्याला या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यानिमित्त मी उपमुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आजच्या या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले विधान परिषदेचे सन्माननीय उपसभापती श्री सचिनजी आहे, मंत्री कौशल्य विकास आणि उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री श्री मंगलप्रसाद लोढाजी, महापालिकेच्या सन्माननीय महापौर श्रीमती ऋतू तावडे मॅडम, उपमहापौर श्री संजय घाडीजी, इथे उपस्थित असलेले सन्माननीय आमदार श्री अमित साटमजी, कालिदास कोळंबकरजी, प्रसाद लाडजी, प्रकाश सुर्वेजी, भाई गिरकरजी, सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष श्री सदा सरवणकरजी, या सर्वांचे सुद्धा मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार मानते. स्थायी समितीचे अध्यक्ष श्री प्रभाकर शिंदेजी, गटनेता अमेय गोलेजी, सभागृह नेता गणेश खनकरजी, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकरजी यांनी सुद्धा उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय व्यक्तींचे, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले महानगरपालिकेच्या विविध समित्यांचे अध्यक्ष, अनेक सन्माननीय नगरसेवक, माजी आमदार या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. याचबरोबर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अनेक पदाधिकारी, त्यांचे सदस्य, अण्णाभाऊ साठेंवर मनापासून प्रेम करणारे अनेक जण या प्रेक्षागृहात उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी आभार मानते. हा कार्यक्रम हे नाट्यगृह ज्यांनी बांधलं, आमचा महापालिकेचा उद्यान विभाग, त्याचे अधिकारी, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन विभागाचे सर्व अधिकारी, यासाठी असलेले कॉन्ट्रॅक्टर, कन्सल्टंट ज्यांनी ही अतिशय देखणी वास्तू उभी केली आहे त्या सर्वांचे पण मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर या स्टेजच्या कामासाठी सूचना देऊन त्याचं या नूतनीकरण करण्यामध्ये ज्यांनी खूप महत्वाचा सहभाग घेतला त्या श्री राजन भिसे यांचे मी मनापासून आभार मानते. इथे उपस्थित असलेले प्रसार माध्यमांचे सर्व प्रतिनिधी जे या कार्यक्रमाच्या बद्दलचे निवेदन करतील त्या सर्वांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे मनापासून आभार मानून आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं संपवते.